ते मग ते त्यांच्याकडे फोनपेचे स्क्रीनशॉट्स होते. मग त्याच्यावरून ते त्रास द्यायला चालू केले मला की मॅडम म्हणजे मला त्यानंतर हॅरॅस करायला चालू केले. म्हणजे त्यांच्या मी उघडकीस आणत होते ना फाईल्सबद्दल, मॉर्गेज लोनबद्दल करायचं नाही तसं असं उद्या आपल्यावरती येईल म्हणून. मग त्यानंतर ते मला हॅरॅसमेंट फिजिकली आणि मेंटली टॉर्चर करायला चालू केले. येता जाता मला टॉन्ट मारणं, मला काहीतरी घाणेरड्या गोष्टी बोलणं, मला माझ्या शरीराला हात लावणं, मग लज्जास्पद असं म्हणजे हावभाव करत होते ते. म्हणजे एका लेडीजसमोर तसं करू नये ते तशा गोष्टी ते करत होते सर्व सेल्स मॅनेजर मिळून. ऑफिसमध्ये तुम्ही किती लोक कामाला तिथं? ऑफिसमध्ये एकूण सेल्स टीम, क्रेडिट टीम, ऑपरेशन टीम असं सर्वजण मिळून आम्ही 14 लोक आहोत. तर 14 लोकांमध्ये 9 जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये. हे 9 जण मला ते पूर्णपणे त्रास दिले मला. महिला तुम्ही किती? महिला मी एकटीच आहे तिथे आणि आमच्याकडे एकच कॉमन वॉशरूम आहे आणि वॉशरूमला येता जाताना हात लावणं म्हणजे वॉशरूमकडेच माझं बसणं होतं, बैठक होतं. म्हणजे माझं जास्त अंतर नव्हतं. म्हणजे येता जाता मला टॉन्ट मारत जाणं, काय तर असं फोनवरती बोलत म्हणणं हे तुझी फिगर चांगली आहे असं आहे तसं, म्हणजे लज्जास्पद वाटणाऱ्या गोष्टी असं मला बोलले ते. तुम्ही या सगळ्यांचा पोलिसात तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी मी सांगते. मग याच्यानंतर नाही का हे त्रास जास्त वाढत होता म्हणून मी याच्याबद्दल दखलंदाजी केले. मी मार्कंड ताटेपामोल सरांना मी सर्व सांगत असते वेळोवेळी की सर हे असं माझ्यासोबत घटना घडत आहे. तर ते पण मला म्हणाले हे बघ याच्यामध्ये मला काही इन्व्हॉल्व करू नको, जे ब्रांच मॅनेजर हिराकांत पाटील जे सांगतात ते तुला कर, बाकी असं म्हणून ते मला टाळाटाळ केले. मग त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा एक केसचं माझ्याकडे आलं. अजून एका केसच्यामध्ये ते पूर्णपणे निगेटिव्ह प्रोफाईल होतं. त्यांना पण ते लोन मंजूर करून दिले. या सर्व गोष्टी मी उघडकीस आणत होते पूर्णपणे. पोलिसांनी आता कशा पद्धतीने कारवाई सुरू केली? पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली तुमची? सहकार्य कसं केलं पोलिसांनी? बेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत काल 29/10/2025 रोजी BNS 7475 76 79 351 356 2 आणि 3-5 कलमान्वये अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात किस्ट फायनान्स म्हणून फिनान्स कंपनी आहे, तिकडच्या ब्रांच मॅनेजर निखिल पायमल्ले आणि इतर 8 सर्व तिकडच्या कामगार आहे. त्यांनी हे जे पीडित महिला आहे तिला काही ऑफिशियल कामानिमित्त काही हॅरॅस केलेलं आहे आणि त्यात सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसचा भाग आहे. त्यात हे जे पीडित महिला आहे ते खूप डिप्रेशनला होतं आणि आमच्याकडं अर्ज आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार श्री राऊत आणि API श्रीमती बांबिष्टे यांनी पीडितांना बोलून काउन्सिलिंग करून त्याच्या म्हणणं तयारी करून काल आम्ही FIR दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास आता चालू आहे. सर, खरं तर जी पीडित मुलगी होती तिनं आत्महत्येचा देखील प्रयत्न केल्याची माहिती समोर होते. पोलिसांनी तिला वाचवल्याचं देखील बोललं जातं. ते पीडित महिला जे आहेत ते खूप स्ट्रेसला होतं, डिप्रेशनला होतं आणि नंतर आमचे ठाणेदार आणि API बांबिष्टेंनी तिला बोलून काउन्सिल केलेलं आहेत आणि आता शी इज इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.